कॉफीची वेळ झाली. रंगा तू चहा कॉफी पिऊ नकोस, दातांचं आयुष्य कमी होतं. दातांना औंध टायगर्स फिल्डिंग. रायझिंग स्टार पीसीएमसी रायझिंग स्टार आपला 12 नंबरचा खेळाडू पाठवा मित्रांनो. वारंवार सांगावं लागतं तुम्हाला. रायझिंग स्टार बॅट्समनचं नाव सांगा. आमचे मित्र देवीदास रणसिंग आणि लाडके मित्र अजिंक्य देशमुख यांना विनंती की त्यांनी कॉफीचा आस्वाद घ्यावा. कॉफी तर मंचाच्या बाजूला आहे. रायझिंग स्टार तुमचा 12 नंबरचा प्लेअर येईल का? आयोजकांकडनं आदित्य नागपूर यांना नारळ देण्यात येणार आहे. क्षमा असावी. नारळ हा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आहे. हो म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळात वर्णी झालेली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले. हा फाउंडेशनचे कॉफी मंत्री आदित्य. एक कॉफी ही काफी है. बॉलर फटकारला हवे ते झेल बाद. माऊलीने झेल घेतलाय. लकी लकी बॉलरचं नाव काय? प्रशांत. कॅच कोणी घेतलाय? बायरचे खंदे कार्यकर्ते प्रशांत. जयदीप यादव यांच्या तालमीतले प्रशांत यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली आणि विकेट घेतली. मॅच नंबर 28 या स्पर्धेमधील 28वा नंबरचा सामना आपण आतमध्ये बघायला सुरू आहे. पीसीएमसी रायझिंग स्टार्स विरुद्ध औंध टायगर्स या दोन टीम मध्ये ही मॅच असणार आहे. अजूनही या ग्रुपमधून कोणताही संघ टॉप 5 साठी क्वालिफाय झालेला नाहीये. त्यामुळं ही चुरस अजूनही तशीच कंटिन्यू दिसते, कारण अजून शेवटची मॅच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अजूनही या अर्थात आपण बघाल की चित्र काय असेल, कोणता संघ क्वालिफाय होईल, कोण पुढे येईल. कारण शेवटची मॅच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ग्रुपचं जे चित्र असणार आहे, टॉप 5 मधला संघ कोणता असणार आहे हे क्लिअर होणार नाही. त्यामुळे ही मॅच सुद्धा महत्वाची. यानंतर होणाऱ्या अजून 2 मॅच आपण बघायला महत्वाचे असणार आहेत. समोर पहिलं षटक विजयजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेत मनापासून स्वागत. आपण या ठिकाणी उपस्थित होत आहे. मॅच मध्ये आपण बघाल पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ आतमध्ये संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा या धावफलकावरती 15 ऑन बोर्ड. जे कॉफीचे कप आहे ते एका जागी एका जागेवरती डस्टबिन मध्ये टाका, व्यतिरिक्त मैदानावरती कुठेही टाकू नका. 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. बॉलर नेम सांगा. बॉलरचं नाव सांगा. आकाश. दुसऱ्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आकाश असणार आहेत. रेड कलरची कॅप परिधान करून आपण बघा लॉंग स्ट्रायकिंगला खेळाडू. आडव्या बॅटनं हा फटका, क्षेत्ररक्षक तिकडे, बॉल हातामधून निसटला आणि सरळ तो चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता एक वेगळ्या वळणावरती ह्या ग्रुप स्टेज मधून टीम तुम्ही आलेला आहात आणि अशा या वळणावरती आपण या ठिकाणी असताना आता इथे अशा चुका तुम्हाला थोड्या धोकादायक ठरतील किंवा बॅकफुटवरती घेऊन जातील.
ह्या चुका आता इथून पुढे टाळण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, कारण इथून पुढे एखादी चूक तुम्हाला सरळ या स्पर्धेतून बाहेर घेऊन येणारी असू शकते. त्यामुळे त्या चुका टाळण्याचं काम करावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं फाईन लेग मध्ये हा चेंडू जमिनी समांतर हा फटका होता आणि या चेंडूवरती मोहर आहे ती पुन्हा एकदा चौकाराची. हळूहळू सायंकाळच्या सत्रामध्ये आपण जातोय. सूर्य मावळतीच्या दिशेने झुकतोय. सावल्यांनी आतमध्ये पदार्पण केलेलं आहे. थोड्याच वेळात लख प्रकाश पुन्हा चोहीकडे पसरला जाईल आणि अंडर ब्लड लाईट्स मध्ये या स्पर्धेचा या पर्वाचा चॅम्पियन कोण होईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सायंकाळी संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. टोटल 4 संघ पुढे आलेत. वाट बघतात फक्त एक टीमची जो टॉप 5 मध्ये कोणता राहणार आहे. तो संघ एम आर वॉरियर सातारा राहतो की कुठेतरी पीसीएमसी रायझिंग स्टार इथे कमबॅक करतो. पीसीएमसी योद्धा मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतो वाटेकरनं पुढे येण्यासाठी प्रयत्न करेल का. औंध टायगर सुद्धा अजूनही रेसमध्ये आहे. त्यामुळं या ग्रुपमधूनचं चित्र आपण पाहतो वाटेकर अजून स्पष्ट नाहीये. 23 धावा धावफलक आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू उंच आकाशामध्ये शतरक्षक मात्र तिथे कोणताही नव्हता. नोमॅन्स लँड एरियामध्ये तो चेंडू जाऊन थांबेल. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मैदानावरती घेऊन आपण त्यांना धावपलकेवरती आपण बघतो. त्यांचा आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ संपलाय आणि 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा प्रोजेक्टेड स्कोर 72च्या घरामध्ये धावपलक दाखवतोय. 14 पेक्षा जास्त सरासरी आतापर्यंत राखली आणि इथून पाठीमागे बरेचसे सामने आता या विकेटवरती या मैदानावरती खेळलेत. हा चेंडू पुढे मिळाला आणि सरळ बॅटवरती मिडल करत हा चेंडू टाकून दिलाय पुन्हा सरळ सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती सुद्धा मोहर असणार आहे ती षटकाराची. या षटकारानं 30 धावा या धावपलकेवरती पूर्ण होणारा धावपलक आहे. 30 धावा धावपलक एक गडी गमावल्यानंतर ऑन स्ट्राईक एंडला असणारे भारत राठोड यांच्या बॅटमधून तो एक मोठा षटकार फर्स्ट शतरक्षक उभा करून ठेवलाय. शतरक्षक पुढे एक धाव तिकडे इथे भारत राठोड आपण पाहतो वाटेकर एका धावेसाठी धावतील आणि एका सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 2ची समाप्ती मैदानावरती होते. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 31 धावांचा हा स्कोर बोर्ड पूर्ण आहे. की इथून पाठीमागे आता मॅच या मैदानावरती झालेत खेळलेत. त्यामुळे ह्या खेळपट्टीचा ह्या मैदानाचा थोडासा अनुभव आता आपल्या पाठीशी आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती आता इथून पुढे क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने आता इथून पुढचा जो विचार आहे किंवा तुमचा पॉइंट टेबल काय सांगतो या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला खेळावा लागणार आहे. एक चांगली भागीदारी दिसली. 31 धावा. एक पहिला खेळाडू लवकर बाद झाला मात्र त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी. 5 चेंडूमध्ये 15 धावा भारत राठोड तर सुचय आपण पाहतो या ठिकाणी समोर ह्या 2 खेळाडूंमध्ये ही भागीदारी. षटक 3 आतमध्ये सुरू होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद ऑन बोर्ड वरती त्यांचं नाव. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांकडून पुन्हा एकदा धावा प्लस काही धावेंनी धावपलक पुढे येणार आहे. 33 धावा. भागीदारी चांगल्या दिसल्यात. काही पार्टनरशिप बिल्डअप होताना पुढे या मैदानावरती बघितलेले आहेत. एखादे 2 खेळाडू जरी लवकर बाद झालेले असले तरी त्यानंतर मिडल ऑर्डरने काही वेळेस संघाचा खेळ सांभाळलाय. काही वेळेस बघितलंय आपण की पहिले 2 सलामीवीर मैदानावरती असताना 70-80 धावांच्या भागीदारीच त्यांच्या माध्यमातून इथे पुढे तयार करण्यात आलेत क्रिएट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये ही भागीदारी बघायचे. दुसऱ्या विकेटसाठीची फाईन लेग मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतो तोपर्यंत मात्र उशीर होईल आणि हा बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा बाहेर. षटकार येईल या चेंडूवरती आणि या षटकारानं धावपलकेवरती 39 धावांचा हा स्कोर बोर्ड पूर्ण होणार आहे. 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावपलकेवरती शेवटचा ग्रुप मैदानावरती आपण खेळवतोय. 39 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावांचा हा स्कोर बोर्ड आहे. पहिला वाईट होता आणि त्यानंतर बॅटवरती मिडल केला हा चांगला चेंडू. ग्रीन मॅट आहे आणि न्यूट्रल ही खेळपट्टी दिसलेली आहे की गोलंदाजांबरोबरीत फलंदाजाला सुद्धा एक चांगली सोबत या खेळपट्टीवरती दिसली बघायला मिळाली. फाईन लेग मध्ये हा चेंडू शतरक्षकाचा पुन्हा एकदा मोठा चेस आणि चेंडू पोहोचतो तोपर्यंत हा बॉल आपण पाहतो ठिकाणी सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती सुद्धा 4. 2.2 षटकांचा खेळ संपतो. 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 43 धावा या धावपलकेवरती पूर्ण असणारा हा धावपलक आहे. चौकार षटकाराची नोंद. एक वाईड. आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये तर 27 धावा टोटल या षटकामध्ये. इथून पाठीमाग
बारा धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत समोर आपण पाहतो या ठिकाणी कलेक्ट करण्यात आलेले आहेत, घेण्यात आलेले आहेत। षटक क्रमांक 3 आतमध्ये। चला टीम थोडंसं स्पीडअप करा, अजून आपल्याला मॅच भरपूर खेळवायचे आणि त्यामुळे तिथे वेळ लागणार आहे आपल्याला। बॅक टू बॉलर खेळलेला हा चेंडू पुन्हा एकदा हा बॉल टाकून दिलाय सरळ साइड स्क्रीन वरती आणि या बॉल वरती पुन्हा एक मॅसिव्ह षटकार। 49 धावा धावपलकेवरती। षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती असताना 49 ऑन बोर्ड, 49 धावा धावपलकेवरती। एक खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर सुचे आणि भारत राठोड हा खेळ सांभाळतायत। पुन्हा एक देखना स्ट्रोक सजवलाय, यावेळेस स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ह्या बॉल वरती मिळवल्यात त्या 6 धावा। या षटकारानं धावपलकेवरती 55 धावा या धावपलकेवरती पूर्ण होणार हा धावपलक आहे। 55 धावा धावपलकेवरती 2.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 55 धावांचा हा स्कोर बोर्ड। 5 चेंडूमध्ये 15 धावांवरती नॉट आउट भारत राठोड। मात्र दुसऱ्या साइडनं सुचय बांगर यांच्या माध्यमातून खेळी तुम्ही बघा। 8 चेंडूमध्ये 31 धावा नॉट आउट त्यांनी ठोकलेत। एकसष्ट धावा धावपलकेवरती। पुन्हा एकदा मोठा फटका। 61 ऑन बोर्ड। 61 धावा या धावपलकेवर। 5 बॉल झाले, एक चेंडू बाकी। 2.5 षटकांचा खेळ संपलाय आणि 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावपलकेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये प्रचंड महागडं षटक, हे खूप खराब षटक टाकलं। या षटकामध्ये दिल्या धावा टोटल 30 आणि 3 ओव्हर नंतर पीसीएमसी रायझिंग स्टार जाऊन उभा राहिला 61 धाव्यांवरती। 61 धावा धावपलकेवरती खूप मोठी भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये तयार झालेली आहे। सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना आपण या खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळताना बघायचो। 2001 साली भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात 5 सह्यांच्या वर भागीदारी केली होती। यामध्ये त्यांनी अनेक क्लासिक शॉट आणि उंच धावा केल्या होत्या। विशेष म्हणजे सेहवागच्या आक्रमक खेळीने ही भागीदारी जास्त प्रभावी ठरली। अशा अनेक मोठ्या भागीदारीज आपल्याला बघायला मिळतात। ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्कची मोठी भागीदारी बघितली होती एका मॅच मध्ये। ब्लायन रारा आणि शिवनारायण चंद्रपॉलची एक मोठी भागीदारी आली होती। जॉन्टी रोड्स, हर्षल गिब्स दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या धावपलकेवरती त्यांनी धावा अर्थात त्या भागीदारीत धावा जोडण्याचं काम केलं। 4 रन। बॉलरचं नाव सांगा आणि इथून पुढे आता 12वा खेळाडू नसेल ना टीम आयोजकांनी आम्हाला सांगितलंय की डायरेक्ट सरळ पेनल्टी तुम्हाला दिली जाईल आणि ती पेनल्टी ऍड केल्यानंतर तुम्हाला सांगितली जाईल। ती आधी नाही सांगितली जाणार, आता तुम्हाला ती ऍड केली जाईल पेनल्टी आणि मग पुढे सांगितली जाईल। आता इथून पुढे तुम्ही टॉस केल्यानंतर क्षेत्ररक्षणाला जाण्या अगोदर आणि बॅट्समन मैदानाच्या आत येण्या अगोदर तुमचा 12वा इथे नसेल तर तुम्ही -3 न पुढे चालू व्हाल, या गोष्टी लक्षात ठेवा आणि ती पेनल्टी दिली जाईल आणि मग सांगितली जाईल। हा चेंडू फाईन लेग मध्ये खेळेल, हा फटका क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा करून ठेवलाय। अशा भागीदारीच बघतो आपण। भारताकडून महिला क्रिकेटर सुद्धा आपण बघितल्या खेळताना। भारतीय महिला क्रिकेट संघाची मिथाली राज आणि जेमिमा रोड्रिग्स यांच्यातली भागीदारी प्रभावी ठरली होती। 2018च्या वर्ल्ड कप मध्ये या दोघींनी 100 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती, ज्यामुळे भारताने विजय प्राप्त केला होता। या मॅच मध्ये रायझिंग स्टार मोठी भागीदारी त्यांकडून क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवला होता, मात्र हा बॉल उडवलाय फाईन लेग मध्ये। मुख्य पंच कळवतील या चेंडूवरती की धावा येणार किती। 4 रन। या चौकारानं धावपलकेवरती 70 धावा या ऑन बोर्ड वरती आहेत। डिसिजन माघारी घेतला जातोय। 6 धावा धावपलकेवरती घेतल्या जातील आणि 72 धावा धावपलकेवरती। भागीदारी क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, कारण खेळाडूंच्या सहकार्यामुळे संपूर्ण संघाच्या धावा वाढतात।
यशस्वी भागीदारी टीमच्या विजयात महत्वपूर्ण योगदान देऊ शकते. वाईट बॉल आणि पुन्हा एकदा ही एक मोठी भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये तयार होताना 73 धावा एक गडी बाद असताना या धावा धावपलकीवरती दिसत आहेत. समोर आपण बघाल संतोष गाडगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबरीत हो आमचे तुषार पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वस्ताद अतुल दादांचं नाव घेतल्या बरोबरीत हा चेंडू आकाश मार्गाने मिड विकेट सीमारेषा बाहेर टाकून दिलेला आहे. 80 धावा धावपलकीवरती या षटकारा बरोबरीत 18 ऑन 4 80 धावांची मोठी भागीदारी आपण पाहतो. ठिकाणी इथे पुढे मोठा धावपलक रायझिंग स्टार उद्ध्वस्त करून टाकले. आतापर्यंत त्यांनी पीसीएमसी योद्धाला प्रत्येक गोलंदाजांच्या विरोधामध्ये फार मोठं आक्रमण चढवलेलं आहे. पीसीएमसी रायझिंग स्टार पीसीएमसी योद्धा दोन्ही पीसीएमसी नावानं हा संघ मैदानावरती लढतोय खेळतोय. 81 धावांचा हा स्कोर बोर्ड षटक 4 मैदानावरती टाकून झालेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा धावपलकीवरती आहेत. उद्ध्वस्त करायला सुरुवात झालेली शेवटचे 6 चेंडू. बॉलर कोण आहे? शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला आणलं जातंय बघायचंय. 81 वरती हा धावपलक आहे. माधवा आता तरी सांग खरं खरं. पुन्हा एक मोठा हिट. क्षेत्ररक्षक फक्त चेंडू बघायचं काम करतायत. पीसीएमसी योद्धा आणि पीसीएमसी रायझिंग स्टारची मॅच आता मॅच पीसीएमसी रायझिंग स्टार आणि औंध टायगर्स हा सामना मैदानावरती 87 वरती धावपलक 87. फक्त धावपलकेचा जो वेग तुम्ही बघा किंवा धावांचा जी मुख्य पंचांचा कॉल येईल आपल्याकडे. नो बॉलचा हा कॉल मुख्य पंचांकडून पुढे आलाय. पीसीएमसी रायझिंग स्टार्स औंध टायगर्स ही मॅच मैदानावरती आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला बॅन लावण्यात आलेलं आहे आणि धावपलकीवरती 92 ऑन बोर्ड 92 धावा धावपलकीवरती. बॉलिंग मार्क वरती दुसरा बॉलर बोलवला कारण एका गोलंदाजाला यापूर्वी बॅन करण्यात आले. 92 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 92 ऑन बोर्ड 92 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक पुढे. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू फ्रीट होती या बॉलवरती. मात्र हाही स्क्वेअर बॉल राहिलाय त्यामुळे येणारा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा फ्रीट. एक चेंडू टाकून झालाय. 5 चेंडू या षटकामधले अजून टाकायचे आणि 93 धावा धावपलकीवरती. पीसीएमसी रायझिंग स्टार आणि पीसीएमसी योद्धा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी इथे या. 93 धावा धावपलकीवरती हा चेंडू पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आणि दोघांमधून तरी ओलांडून हा चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन. 97 ऑन बोर्ड 97 धावा धावपलकीवरती. 97 धावा धावपलकीवरती पीसीएमसी रायझिंग स्टार. पीसीएमसी रायझिंग स्टार कॅप्टन आणि पीसीएमसी योद्धा संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आपण यानंतर आपली मॅच आपण खेळवणार आहोत. 97 वरती हा स्कोर बोर्ड आणि 100च्या दिशेने वाटचाल करतायत. पीसीएमसी रायझिंग स्टार आणि पीसीएमसी योद्धा. पटकन कॅप्टन आहे मित्रांनो. तुमची बरं फिल्डिंग आहे. पीसीएमसी रायझिंग स्टार तुमची बरं फिल्डिंग आहे. पटकन कॅप्टन या. रायझिंग स्टार पीसीएमसी रायझिंग स्टारचे कॅप्टन. ओके दुसरा प्लेअर पाठव ना मग. असं काय कॅप्टन करावं तू करतोय काय कॅप्टन. टॉस इट्स अ टॉस टाइम. येस योद्धाचे कोण आहेत कॅप्टन.
योद्धा योद्धाचे कॅप्टन कीपर कोण आहे हो? कीपरचं अनिकेत अनिकेत माहिती आहे हो, आहेत सगळे यार. काय करताय? आणि काय प्लेयर आहे त्यांना नाव सगळ्यांची माहिती पण आली. साऊट पीसीएमसी योद्धाचे कॅप्टन धाव घ्या मित्रांनो, एक चोरटी धाव घ्या मंचापर्यंत. येस, इट्स अ टॉस टाइम बिटवीन पीसीएमसी रायझिंग स्टार आणि पीसीएमसी योद्धा. सामना क्रमांक 29, ग्रुप ई मधला सेकंड लास्ट सामना आहे हा. पीसीएमसी रायझिंग स्टार आणि पीसीएमसी योद्धा. कॉमेंट्रीची माझे कमान सांभाळतील आता ऋषी. शेवटचं षटक मैदानावरती 100च्या दिशेनं हा संघ पुढे येतोय. 4 रन येतील या बॉल वरती आणि या चौकारानं धावपलक्यावरती 101. 5 ओव्हर संपले, 101 धावा. कॅमेरामॅन हा टॉस कव्हर करा. 102 ची नीड असणार आहे, गरज आहे 102 धावांची सामना जिंकण्यासाठी. हे टार्गेट ठेवलंय पुढे औंध टायगर्स आपल्या पुढे. यानंतर मॅच होते पीसीएमसी रायझिंग स्टार आणि पीसीएमसी योद्धा. टॉस केला जातो ऑन स्क्रीन वरती. या स्पर्धेचे आयोजक अतुल पवार यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस नाणेफेक. 2 कॅप्टन आहेत, कॉल केला जाईल आणि टॉस होतोय आणि टॉस झाला. संपन्न मॅच होणार आहे. पीसीएमसी रायझिंग स्टार पीसीएमसी योद्धा आणि टॉस जिंकला काय रे पीसीएमसी रायझिंग स्टार. चला लगेच 2 बॅट्समन चला, मॅच उरकायची आपल्याला. यानंतर अजून 2 मॅच आहेत लीग मधल्या आणि त्यानंतर 5 मॅच आहेत. अशा शेड्यूल आपलं आहे. बॉल हवाय, बॉल द्या का. हा हॅलो, सन्माननीय स्वप्नीलजी राग यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. टार्गेट विजयासाठी 102 धावेंचं आहे. आता तरी म्हणा कोण आहे बॅट्समॅन बॅटिंग टीमचे 12वे प्लेयर नाही आहेत का इकडे. लक्षात ठेवा, थोडस लक्ष ठेवा, पेनल्टी दिल्यानंतर सांगितली जाणार आहे. त्यामुळे 12वे खेळाडू तुमचे इथे आहेत नाही आहेत याची खात्री करून घ्या. आता 102 धावा. लक्ष्मण आणि लक्ष्मण बरोबरीत माऊली. ऑन स्ट्राइक एंडला लक्ष्मण आणि डाव सुरू होतोय. धावपलकेचा पाठलाग मैदानावरती. आला बॉल आला बॉल आलेला आहे, तो घ्या. फेकला कोणतरी पलीकडून पलीकडून कोणीतरी आतमध्ये बॉल टाकला, त्यांचं धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती षटकार. धावपलकेचा पाठलाग सुरू झालेला आहे. चेज युअर ड्रीम्स, ड्रीम्स डू कम ट्रू. सपने सच होते हैं, बस आप उन सपनों का पीछा करना बंद मत करो. हा पाठलाग स्वप्नांचा आहे. अमोल दादा इथे आपल्या बरोबरीत जोडले जात आहेत.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून काम करत असताना ते सांगताय स्वप्न मोफतच पडतात, मात्र ते पूर्ण करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. आणि हे खरं आहे. स्ट्रगल इज द पार्ट ऑफ जर्नी. उंच आकाशात हा चेंडू, शतरक्षकानं कॉल दिला, हा जाईल मी घेईल, मात्र तिथे 2 धावा येतील. 2 धावांनी धावपलकेवरती इट ऑन बोर्ड. 8 धावा धावपलकेवरती. षटक क्रमांक पहिला 102 चा पाठलाग आहे, त्यामुळे सुरुवात मोठी करावी लागेल टीम, कारण सुरुवात चांगली राहिल्यानंतर पुढे तो प्रवास आपण पाहतो या ठिकाणी पुढे चांगला होऊ शकतो, पूर्ण आपण करू शकता कंप्लीट. त्यासाठी सुरुवातीच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला करावा लागणार आहे. रोचक आणि स्पर्धात्मक मॅच आहे, टुर्नामेंट मोठी आहे. अत्यंत उत्तम क्रिकेट खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे, जिथे स्पर्धक आपलं कौशल्य, संघर्ष आणि सामर्थ्याचा पुरेपूर वापर करताना दिसलेले आहेत. आणि एक संघ टॉप 5 मध्ये आता इथे पुढे येईल आणि त्यानंतर सुरू होईल उपांत्यपूर्व फेरीतला एक मोठा थरार. 8 धावा धावपलकेवरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक पुढे. 8 ऑन बूट. 8 धावा धावपलकेवरती. हा चेंडू समोर पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि झेल झाला आणि अजून पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये धक्का क्रमांक 1 पुन्हा एकदा तिथे पुढे बघायला मिळालेला आहे. 102 धावांचा पाठलाग सुरू झाला. पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात केली खरी, मात्र सुरुवात फक्त चांगली करून टीम चालत नाही, तर त्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवण्याचं काम सुद्धा करावं लागतं. इतरांकडे एक नसलेली गोष्ट ती म्हणजे सातत्य तुमच्याकडे असावी, आणि ती गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर मग मात्र तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता. आपण पुस्तकं वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. कोणतीही गोष्ट ठेवा, तुम्ही पुढे आणा, तुम्हाला सातत्य महत्वाचं असणार आहे. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती टाकून पूर्ण झालेला आहे आणि 1 षटक मैदानावरती टाकून पूर्ण झाल्यानंतर धावपलकेवरती 9 धावा या धावपलकेवरती आहेत. थोडासा दबाव आहे आणि दबावाखाली खेळणं आणि त्याची मानसिक तयारी सुद्धा महत्वाची. टीम खेळाडूंची मानसिक स्थितीला जोड देणं आणि दबावाखाली खेळताना योग्य निर्णय घेणं महत्वाचं असतं. सामन्यातील कधीही लय गमावलेली असू शकते, म्हणून योग्य मानसिक तयारी आवश्यक असते. शतक किंवा अर्धशतक करणाऱ्या खेळाडूला धीर देणं, तसेच जर संघ पराभवाच्या जवळ असेल तर एकत्रित येऊन रणनीती तयार करणं हे महत्वाचं. 102 म्हणजे 100 पेक्षा जास्त प्रवास आहे तुमच्या पुढे, आणि इतका मोठा प्रवास पुढे असताना सगळ्यात महत्वाचं की चांगलं क्रिकेट खेळायचंय, गेम प्लॅन चांगला पुढे सेट करायचा आहे आणि कोणत्या गोलंदाजाच्या विरोधात किती धावा गोळा करायच्यात हा प्लॅन सेट करून पुढे तुम्हाला हा प्रवास पूर्ण करावा लागेल. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा. संघर्षाची प्रेरणा देणारी गोष्ट या मॅच मध्ये आपण बघाल, कारण ध्येयापर्यंत जाल नाही जाल नंतरची गोष्ट आहे, मात्र तिथपर्यंत जाताना जे जगलेले क्षण असतात ते अधिक सुंदर असतात. अक्षय इथे आपल्या बरोबर जोडतायत. टायटन्सला घेऊन येणार आहे त्यानंतर आतमध्ये. फुल टॉस हा चेंडू सरळ टाकून दिलाय. हा बॉल सीमारेषा पार. या चेंडूवरती येतोय षटकार. षटकार येईल. या षटकारानं धावपलकेवरती 16 धावा या धावपलकेवरती. विजयाचं कॅल्क्युलेशन पुढे आणलं जात आहे. 23 चेंडू मध्ये बनवायचे 86 धावा. 23 चेंडू 86 धावांची आवश्यकता. बॅटचा टॉप एज. यष्टी रक्षक पोहोचला तिकडे चेंडू पर्यंत आणि सेल होतो आहे. फाउंडेशनचं काम आपला अप्रतिम आहे. 3.0 चा आपण पाहतो या ठिकाणी. इकडे उपक्रम सोशल ऍक्टिव्हिटीज त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आयोजित केल्या जात आहेत. आणि मला वाटतं एक घोषणा मगाशी झाली ती म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला या स्पर्धेत जर खेळायचं असेल तर तुम्ही या फाउंडेशनचे कंपल्सरी मेंबर पाहिजेच. जर तुम्ही फाउंडेशनचे सभासद नसाल तर ही स्पर्धा तुम्हाला खेळता येणार नाही. त्यामुळं पुढची स्पर्धा खेळायची असेल
तर तुम्ही या फाउंडेशनचे आजच अधिकृत उमेदवार व्हा, अधिकृत सभासद व्हा आणि मैदानावरती खेळण्यासाठी पुन्हा सज्ज राहा. रोहित स्पोर्ट्समॅन स्पिरिट तिकडे त्यानं सांगितलं हा षटकार आहे. जास्त काही नाही, एक फॉर्म आहे मला वाटतं, गुगल फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि एक सभासद फी आहे ती तुम्हाला फिलअप करायची, भरायची आणि तुम्ही या फाउंडेशन बरोबर जोडले जाल. अजून मतदान जोपर्यंत परत येत नाही निवडून आमचं सीट तोपर्यंत राहणार. पडलं यांचं सीट वेगवेगळे लढले राहू दे. फाईन लेग लॉंग लेग मध्ये हा चेंडू डाऊन द ग्राउंड. बॉल गेला सरळ सीमारेषा ओलांडून 4 रन येतील या बॉल वरती आणि या चौकारा बरोबर धावपलिकेवरती पूर्ण येत्या 30 धावा. विजयाचं समीकरण पुढे 19 चेंडू मध्ये बनवायचे अजून 72 धावा. 19 चेंडू मध्ये 72 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर द स्विंग अँड मिस ची कहाणी. रोहित पवार आतमध्ये 18-72 17 चेंडू 72. 17 चेंडू मध्ये 72 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एक स्विंग अँड मिस ची कहाणी. लढाई थोडीशी आपण बाथवाडेकर अंतर राहतंय टीम. एपीजे अब्दुल कलामांच्या एक सुंदर ओळी आहेत बघा. त्रासानं भरलेल्या खोक्यावरती मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छानशी मी स्माइल देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. खरं सांगायचं तर खूप वेळा मी कोलमडून जातो. सगळं संपलं असं वाटून अगदी गर्भगळीत होतो. कुठून तरी देव येऊन माझ्या हातात हात देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. संकट असं काय ते येणारच, आल्यावरती थोडं फार छळणारच. आपण स्थिर राहायचं काही काळ, संकटाचं पाणी पाणी होणारच. आलेलं संकट हसता हसता नकळत नाहीसं होतं आणि दुःख कन्फ्यूज होतं. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह उडवला बॉल 2 क्षेत्ररक्षकांमधून हा बॉल सीमारेषा पार. चौकार. 14 चेंडू मध्ये 68 धावांची आवश्यकता आहे. कालही आपण बोललो या गोष्टीवरती की दर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. संधी चोर पावलाने येते आणि चोर पावलाने निघून सुद्धा जाते. त्या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीने करता. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचं की नाही हे पदोपदी ठरवावं लागतं. तुम्ही केवळ नियतीच्या हातातलं खेळणं बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवरती अवलंबून आहे. आपले मानसिक स्वातंत्र्य घालून आत्मसन्मान गमावून मेंढ्यांसारखं मनाने कैदी होता की नाही हे ठरवण्याचं तुमचं स्वातंत्र्य अबाधित असतं. बारा चेंडू मध्ये बनवायच्यात 68 धावा. 12 चेंडू मध्ये झाली इतरा की त्यांना ते 3 झाले आज. मग ते काय तिथं 12 चेंडू 68 धावा. राहिलाय सांग त्यांना. हॅलो पंच, एक बॉल राहिलाय सांग. एक चेंडू राहिलाय. एक बॉल राहिलेला मागच्या वरचा. रोहितचा एक बॉल राहिलाय का? 3 डॉट होते ना, पहिले 3 डॉट आहेत. झालंय मग इथं काय बसलं आम्ही 12 चेंडू मध्ये हो फार शॉर्ट पिच होता हा. क्षेत्ररक्षक तिकडे बॉडी लाईन वरती वेल कॉट.
चला न्यू बॅटर आतमध्ये. अकरा चेंडू 68 ची मॅच. हा बॉल पुन्हा एकदा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे आणि अजून एक विकेट बॅटिंग टीम. चार रन. अजून चेंडू आहेत 9 आणि बनवायच्या 64. 9 चेंडू 64 धावा विजयासाठी. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये हा बॉल. क्षेत्ररक्षक पुढे आहेत. 8 चेंडू आणि बनवायच्या त्या 63 धावा. कॉट बेंडचा अजून एक खेळाडू बाद होईल. नवीन प्लेयर येतील. आकाश. भरपूर विकेट जात आहेत. सहा चेंडू 63 धावा दूर टीम. पाच चेंडू आहे डावामध्ये. यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे तुम्ही लगेच या. निर्णय आलाय का? रायझिंग. बॉल लॉग ऑफ. सीमारेषा बाहेर. त्या पत्र्यावरच तिथं उभं घ्या ना काढून. लॉग ऑफ मध्ये हा चेंडू. वरती ती बसलीत ना कॅमेरामॅन. पत्र्यावरती. मेन कॅमेरामॅन आमचे. बॉल आहे का पत्र्यावरती चेक करा बरं वरतून. तुम्हाला दिसतोय का बॉल? हा त्याच्यावरती. शेवटचं षटक आहे आणि 102 चा प्रवास. 48 आतापर्यंत आहेत. 54 दूर आहे टीम. धावा अजून विजयापासून 54 धावा. 4.4.
मिड ऑफ रोहित पवार पुढे उभा. 7 प्लेयर बाद होतील. अजून अजून एक प्लेयर बाद म्हणजे 8 टोटल विकेट. आणि 5 ओव्हर संपले. PCMC रायझिंग स्टार जिंकलेले आहेत 53 धावेनी. मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन आत्ताच जसं अनाऊन्समेंट झाली की वेलफेअर फाउंडेशनचं सभासत्व हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, किंवा पुढच्या स्पर्धेसाठी सभासत्व हे आम्ही कंपल्सरी करतोय. जेणेकरून सभासत्व हे फक्त तुमच्यासाठी कंपल्सरी नसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे फायदे असणार आहेत. वेलफेअर फाउंडेशन हे फक्त तुमच्याशी बांधील नसणार आहे. लक्षात घ्या, वेलफेअर फाउंडेशन हे फक्त क्रिकेटचं ग्राउंड इथे नसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध असतील. 24 तास वेलफेअर फाउंडेशन तुमच्या सोबत असेल. वेलफेअर फाउंडेशन तर्फे क्रिकेटचं हे 3रं पर्व आहे.